देवळा तालुक्यात कत्तलीसाठी जाणारी 8 जनावरे पकडण्यात देवळा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। देवळा पोलिसांनी 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मोठी कारवाई करत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अंतर्गत गुन्हा नोंदवून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या 8 गायी व वासरांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी विकास पांडुरंग शिंग, वाहन क्रमांक MH14 GU 0837 या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पहाटे 6:30च्या सुमारास देवळा ते नाशिक मार्गावर गस्त घालत असताना पोलीस पथकाला संशयास्पद वाहन दिसताच वाहन थांबवून तपासणी केल्यावर त्यामध्ये विविध जातीच्या 8 गायी व वासरे आढळून आली असून या जनावरांची बाजार मूल्य अंदाजे किंमत 2,47,500 रुपये असून त्यांची वाहतूक आवश्यक परवानगीशिवाय करण्यात येत होती। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976च्या कलम 5A पाठी व कलम 9 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून जप्त जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत व वाहन जप्त करण्यात आलं असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अंमलदार भास्कर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।